नमस्कार। आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल चंपाकली रेसिपी। तर अशी कुरकुरीत स्वादिष्ट आणि थोडीशी नमकीन अशी रेसिपी चला पाहूया। सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी मैदा घ्यायचा आहे। वाटीचं मेजरमेंट आहे हे सेमच ठेवा। 1 वाटी मैदा, त्यासाठी पाव वाटी आपल्याला थोडंसं बेसन घ्यायचं आहे आणि तेवढंच आपल्याला रवा घ्यायचा आहे। आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकणार आहोत। तुम्ही अजूनही चॅनलला फॉलो केलं नसेल तर चॅनल फॉलो करायला विसरू नका। आता चवीपुरतं थोडंसं मीठ, त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घेणार आहोत। ह्यामध्ये तेल घेतल्यामुळे काय होतं तर ही छान अशी खुसखुशीत होते। आता इथे थोडासा रंग येण्यासाठी इथे मी फूड कलर घेतला आहे। रंग आहे हिरवा, तुम्हाला आवडत असेल तर घ्या, नाही घेतलं तरी चालेल। आणि थोडीशी बारीक करून कोथिंबीर घेतली आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मेथी सुद्धा घेऊ शकता, नाही घेतलं तरी सुद्धा चालेल। हे पूर्णतः तुमच्या चॉईसवर डिपेंड असणार आहे। आता सर्व काही व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। थोडं पाणी घेऊन आपल्याला हे व्यवस्थित असं मळायचं आहे। आणि हे जे पीठ आहे आपल्याला जास्त सुद्धा मऊ नकोय आणि कडक सुद्धा नकोय। तर अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि 1 तासासाठी हे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। आता आपण जसं पुरीसाठी छोटे छोटे गोळे करतो त्या प्रकारे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। आणि जसं आपण पुरी लाटून घेतो त्या प्रकारे आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल आणि फॉलो केलं नसेल तर चॅनल फॉलो करून बाजूलाच सबस्क्राइब बटन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेन त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल आणि ती व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे सर्व काही पुरी जे आहे ते आपल्याला लाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे। आता ह्या पुरीला आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्याचे एंड जे आहेत आपल्याला बंद करून घ्यायचं आहे। आणि एका बाजूने आपल्याला हे मागून उलटं फिरवून हे रिटर्न घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला पानासारखा शेप येतो। तर अशा प्रकारे शेप आल्यानंतर आपल्याला हे चंपाकली जी आहे ही तयार होते। अशा प्रकारे आपल्याला सर्व काही चंपाकली तयार करायची आहे। तेल कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 बाय 1 ह्या चंपाकली जी आहे ही व्यवस्थित अशी तळून काढायची आहे। आणि हे तळताना आपल्याला फ्लेम जी आहे ही हाय ठेवायची आहे। तयार आहे आपली ही चंपाकली। आता ह्याची नेक्स्ट प्रोसिजर आहे ते म्हणजे आपल्याला ह्याच्यावर पिठी साखर, आपण जी चहा गाळणीसाठी घेतो ती घ्यायची आहे। त्याच्यावर पिठी साखर टाकायची आणि त्याच्या मदतीने आपल्याला सगळीकडे पिठी साखर ही आहे पसरून घ्यायची आहे, म्हणजे आपली जी चंपाकली आहे थोडीशी गोड आणि थोडीशी नमकीन राहणार आहे आणि ही खूप छान आणि कुरकुरीत बनते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून बाजूलाच बेल बटन दाबायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी रेसिपी नवीन टाकेन त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल। तयार आहे अशी कुरकुरीत छान अशी मस्त चंपाकली। तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। पुन्हा एकदा भेटूया अशाच साध्या सोप्या सरळ रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात राहा, खुश राहा।